नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाचा" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला ईश्वरी ते अर्णवला म्हणते, "हात लावायचा नाही. परत माझ्या जवळ आलात ना, तर वाईट पस्तावाल" असं एकदम बोटबीट करून सांगते. तर अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो, "नवरा आहे मी तुझा." तर ईश्वरी म्हणते, "पण मी तुमची बायको नाहीये." तर अर्णव म्हणतो, "भांडखोर आहेस तू." आणि असं म्हणत अर्णव आपलं काम करायला जातो, तर ईश्वरी सुद्धा तिकडनं निघून जाते. पण अर्णवला मात्र इकडे अंजलीचं बोलणं आठवत असतं, की आधीच माझ्या डोक्याला यांचं टेन्शन आहे. तू माझं टेन्शन अजून वाढवू नकोस हा चिंटू, असं तिनं म्हटलेलं असतं ते. तर आता अर्णव म्हणतो, "राजेश, तुला शोधून काढेनच मी. कुठे लपलास तरी सुद्धा." आता हा राजेश लवकरात लवकर सापडावा अशी प्रार्थना आपण देवी आईकडे करूया. बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इथे लगेच दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे. ईश्वरी आणि अंजली तयारी करत असतात. मामा येऊन विचारतात, "काय झाली का सगळी तयारी?" तर ईश्वरी हो म्हणते. तर अंजली म्हणते, "बरं मामा, मी चिंटूला सांगितलंय यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होतोय का बघायला." तर अविनाश मामा म्हणतात, "त्याने सांगितलं मला. तर जावई बापूंची खयाली खुशाली जी काही आहे ती लवकरच कळेल." असं इथे अविनाश मामा म्हणत असतात. तर आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर इथे अंजलीला ईश्वरी विचारते, "बरं ताई, या दिव्यात" असं म्हणेपर्यंत ईश्वरीच्या हातून इथे ताट पडतं. तर प्रेक्षकांना आता वल्लरी तिथे आलेली आहे. तोपर्यंत ती म्हणते, "वाह! छान! पूजा व्हायच्या आधी ताट खाली पाडलं." मस्त. तर ईश्वरी बघा कशी बघते बापडे तिच्याकडे, वल्लरीकडे. तर आता प्रेक्षकांनो, ईश्वरी ते ताट जे काही आहे पडलेलं ते उचलून ठेवते आणि मग म्हणते ती, "मामी अहो, चुकून पडलं ते ताट खाली." तर लगेच इथे वल्लरी परत म्हणते, "मुळात सगळंच चुकतंय, त्यामुळे अशा चुका घडल्या तरी काय फरक पडणार आहे, चालायचंच" वगैरे असं सगळं बोलते. तोपर्यंत अर्णव येतोय तिकडनं आणि विचारतो, "काय चुकलंय?" तर अविनाश मामाचं लक्ष अर्णवकडे गेल्यानंतर वल्लरी लगेच म्हणते, "आ, नाही, नाही, काही नाही. विशेष काही नाही चुकलेलं." लगेच बदलते आणि म्हणते, "चालू दे. जे काही चालतंय ते चालू दे." असं करत इथे बोलायला चालू करते. तर प्रेक्षकांनो, तेवढ्यात ना आता काय घडणार आहे बघा. इशू अशी हाक येते ऐकायला आणि सगळ्यांचं लक्ष त्या हाकेकडे जातंय. ती हाक आली आहे ईश्वरीच्या आईची आणि वल्लरीचं मात्र इथे धाबं दणाणलंय. ती घाबरली बरं का ईश्वरीच्या आईची हाक ऐकून. तर ईश्वरी, "आई" असं म्हणत धावत दारात जाते. "आई ये ना गं" असं म्हणते. तर आता वल्लरी बघा कशी आपला घाम वगैरे पुसते आणि तिकडनं वल्लरी निघून जात असते. अर्णव, ईश्वरी सगळे ईश्वरीच्या आईला भेटायला जातात. ईश्वरी आईला जाऊन घट्ट अशी मिठी मारते. वल्लरी तिथनं निघून जात असताना अविनाश मामा म्हणतात, "वल्लरी काय आहे हे? विहीणबाई आल्यात ना, जरा जाऊन बोल त्यांच्याशी." तर वल्लरी त्यांना सांगते, "बोलायचं असेल तर तुम्ही बोला. मला इंटरेस्ट नाही." असं म्हणत ना वल्लरी तिकडनं अविनाश मामाला टोला देऊन निघून जाते. तर अविनाश मामांना कळत नाही, की हे नेमकं काय प्रकरण आहे ते, ही अशी का वागते ते. तर आता बघू ईश्वरीची आई आणि ईश्वरीमध्ये काय बोलणं होतंय ते. ईश्वरीची आई विचारते ईश्वरीला, "कशी आहेस?" तर ईश्वरी म्हणते, "बरी आहे." तर अर्णवला पण विचारते, "कसे आहात?" तर अर्णव सांगतो, "बढिया." तर ईश्वरीची आई हसते, "तुम्ही कसे आहात?" तर आई म्हणते, "बढिया." तर अर्णव म्हणतो, "मला सांगायचं ना, मी गाडी पाठवली असती न्यायला." तर आई म्हणतात, "अहो नको, एवढ्यासाठी गाडी कशाला? असू देत" वगैरे असं ईश्वरीची आई बोलते. तर आता अर्णव त्यांना आतमध्ये बोलवतो आणि आता अंजली पण विचारते, "कशा आहात तुम्ही?" तर मामांना नमस्ते असं म्हणतात. तर ईश्वरीची आई म्हणते, "मला वाटलं होतं जाण्याआधी फोन करावा आधी, पण मग आलेच नीट. म्हणजे पण आधी घरी बसलेत म्हटल्यावर ईश्वरी आता घरीच असेल असं वाटलं मला." पण ईश्वरी विचारते, "आई अगं तू अशी आधी मध्येच कशी आलीस?" तर ईश्वरीची आई सांगते, "अगं इशू, आपल्याकडे नवरात्रीमध्ये ना लेकीच्या सासरी वाण देण्याची पद्धत आहे म्हणून मी आले." आणि मग ईश्वरीची आई अंजलीला विचारते, "अंजली ताई, अहो चालेल ना हो तुम्हाला?" तर अंजली म्हणते, "अहो काकू, तुम्ही असं काय विचारताय? उलट आम्हाला आनंदच झालाय तुम्ही आलाय ते." असं सगळे अंजली ते बोलते. ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद बघा केवढा आहे, स्माईल केवढी आली आहे बघा. अंजली पण म्हणते, आणि एका मुलीचा चेहरा बघा किती खुलला आहे आई आल्यापासनं, असं म्हणत ईश्वरीला पण चिडवाचिडवी होते. अर्णव सुद्धा इथे हसतो बरं का. ईश्वरीची आई परत इकडे ईश्वरीला मिठी मारते, "या बसा." असं सगळं चालू आहे इथे. तर प्रेक्षकांनो, खरंच मुलीच्या माहेरून कोणतरी आलं तर किती छान वाटतं ना. तुम्हाला पण याचा अनुभव असेलच. तर आता इकडे वल्लरी काय करते बघूया. वल्लरी आली आपल्या रूममध्ये आणि म्हणते, "सुप्रिया जर का इथे अशीच तडमडत राहिली, तर माझं सगळं सत्य जगासमोर येईल," असं म्हणते. आणि म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही वल्लरी, हे असं होता कामा नये. त्याआधी त्या ईश्वरीला मी या घरात इथे टिकूच देणार नाही." आणि बास झालं असं ओरडते, एकदम स्वतःशीच बोलते ती आणि म्हणते, "आता ठरलं, की एका दगडात 2 पक्षी मारायचे. जो भूतकाळ फणा काढून मला गिळायला बघतोय ना, तर तो भूतकाळालाच मी माझं हत्यार करणार आणि निशाण्यावर असतील सुप्रिया आणि माझ्या बळजबरीच्या सूनबाई."
आणि आता असं टिचकी वाजवत म्हणते, "दॅट इज दॅट." तर प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीची आई छान अशी देवीची ओटी वगैरे भरतीये, घटाला हळदी-कुंकू वगैरे सगळं वाहतीये. छान मनोभावे नमस्कार करते. ती आल्याबरोबरच वातावरण जरा प्रसन्न झालंय. सगळेच इथे छान आनंदाच्या मूडमध्ये आहेत. अंजली म्हणते, "खरंच खूप छान पद्धत आहे तुमच्याकडे आणि बरं झालं तुम्ही आलात. छान सरप्राईज मिळालं ईश्वरीला." तर आई म्हणते, "आता ईश्वरीची ती मूर्ती जी काही आहे ती उचलते आणि मग ती ईश्वरीच्या हातामध्ये देते. ती मूर्ती आहे गणूबाप्पाची आणि म्हणते, "इशू, अगं हे घे बाई, तुझा सांभाळ याला." असं म्हणत ना ती मूर्ती ईश्वरीच्या हातामध्ये देते आणि म्हणते, "तुझा गणूबाप्पा घे." असं म्हणत तर ईश्वरीच्या चेहऱ्यावर सुद्धा छान आनंद आलाय आणि ती म्हणते, "गणूबाप्पा." असं स्वतःच्या हातामध्ये घेते, नमस्कार करते मस्तपैकी असा आणि म्हणते, "आई थँक यू." असं म्हणून एकदम ना आईला मिठी मारते परत एकदा. ईश्वरीला तिचा गणूबाप्पा मिळालाय बरं का. तर आता ईश्वरीची आई म्हणते, "बरं चला आता मी निघू का?" तर अंजली म्हणते ईश्वरीच्या आईंना, की "आता बरं असं येत जा मध्ये-मध्ये." तर आई म्हणतात, "बरं खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. फक्त ना जरा आजींची भेट झाली असती तर बरं झालं असतं." तर अंजली म्हणते, "मी म्हणणारच होते तुम्हाला, पण नेमकं ना आजीची तब्येत बरी नाहीये." तर आई म्हणतात, "हो का? नाही काही हरकत नाही. पुढच्या वेळी येईन तेव्हा भेटेल त्यांना, नक्की भेटेल." "बरं अंजलीताई, अहो तुमचे यजमान कुठे आहेत?" "नाही म्हणजे त्यांची भेट नाही झाली अजून. लग्नातही नव्हते ते." असा प्रश्न आता आईने विचारलाय अंजलीला. तर अंजली म्हणते, "अहो आता काय सांगू तुम्हाला? यावेळेला ना त्यांचा दौरा इतका लांबलाय ना, की मलाच काळजी वाटायला लागले." तर लगेच ईश्वरीची आई ईश्वरीकडे अशी बघते. अर्णव आणि मामा मात्र तिकडे मान खाली घालून उभे आहेत. तोपर्यंत ईश्वरी म्हणते, "अगं आई, राकेशजींसारखंच गोरगरिबांना खूप मदत करतात ते. म्हणजे मी सुद्धा नाही भेटलीये त्यांना, पण त्यांच्याबद्दल ऐकून असं वाटतंय ना, की दोघांचे स्वभाव सारखेच असावेत." असं सगळं इथे ईश्वरी म्हणते. तर आई पण म्हणतात लगेच, "हो का?" तर लगेच आई पुढे म्हणतात अंजलीला, की "नाही मी खरंच समजू शकते. समाजकार्याची आवड असणाऱ्या माणसांचं कुटुंब खूप मोठं असतं." तर अंजली पण म्हणते, "ते तर आहेच. खरंच खूप मोठं कुटुंब असतं. आता ते एकदा दौऱ्यावर गेले ना, की त्यांना आपलं घर, बायको काहीही दिसत नाही." तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी म्हणते, "अंजलीताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आता ते आले ना, की आपण जाऊच द्यायचं नाही त्यांना आणि यावेळेला मी पण आहे ना तुमच्यासोबत. चांगलं ठणकावून सांगायचं आपण, की बाळाला पण तुमची खूप आठवण येते. बिलकुल जाऊ द्यायचं नाही आपण त्यांना इथून." असं सगळं ईश्वरी बोलतेय. प्रेक्षकांना अंजली म्हणते, "आता तू आली आहेस ना, तर तू बोल त्यांच्याशी. ते तुझं नक्की ऐकतील." तर ईश्वरी पण म्हणते, "बोलते ना राजेश जिजूंशी. तुमचं कसं ऐकत नाहीत ना, तेच बघते." तर प्रेक्षकांनो ईश्वरी आता बोलतेय राजेश जिजूंशी बोलते वगैरे म्हणून. पण खरा राजेश कोण आहे ते कळल्यावर पायाखालची जमीन सरकणार आहे. तर प्रेक्षकांनो आई ते म्हणतायत, "तुमचं चालू दे, मी निघतो आता." तर ईश्वरी आणि अर्णव दोघं जण ना इकडे सोडायला गेलेत इकडे ईश्वरीच्या आईला. बघूया आता पुढे काय-काय घडणार आहे ते. तर हा राकेश तो कोणी आहे तो इकडे ना सट्टा लावून बसलाय. तो म्हणतोय 3 एके निघू मी, पैसे घेतो आणि पळत थँक म्हणत पळत सुटतो. तर ती माणसं त्याला अडवतात आणि म्हणतात, "ए थांब, कुठं चालला तू?" असं विचारतात ते आणि "परत खेळावं लागेल" असं म्हणतात. तर "नाही, नाही हो, माझी म्हातारी आई वाट बघते रे औषधासाठी. पैसे नव्हते म्हणून खेळायला बसलो होतो. पण प्लीज आता मला जाऊ द्या." तर म्हणते, "ए नौटंकी." दुसरा माणूस म्हणतो, "काय बोललास तू? चल बस इथे मुकाट पैसे टाक, नाहीतर ना पत्त्यांसारखं पिसून काढीन तुला. चल गप खेळायला बस." तर राकेश म्हणतो, "अहो प्लीज जाऊ द्या हो गरीबाला." तर आता ना त्याच्या कॉलरला हात लावला आणि म्हणतात, "गप गुमान खेळायचं, जास्त हट्ट नाही करायचा." तर "बरं खेळतो, सोडा." असं म्हणत ना राकेश ना ते कॉलरचा हात सोडायला लावतो. ती माणसं दोघं कट्ट्यावर बसल्यानंतर ना त्या दोघा माणसांना ढकलतो तिथे आणि ना पळत सुटतो राकेश आणि राकेशच्या पाठीमागून ती 2 माणसं जी पत्ते खेळायला बसलेली असतात, सट्टा खेळायला बसली असतात, ती निघून जातात आणि राकेशला पळताना एक व्यक्ती तिथे गाडीवरनं जाताना बघते, ती म्हणजे पाटील आणि ती म्हणते, "राकेश हा इथं मुंबईत आहे? तर याला सोडत नाही मी आता." असं तो म्हणतो नुसतं. "ए थांब, बाकीची पोरं पळत असतात, तर ह्याच्या मागे ही पोरं का पळतात? बघावंच लागेल मला." असं म्हणत गाडी वळवतो तो पाटील आणि त्यांच्या पाठीमागून ना पळत सुटतो आणि तोपर्यंत ती पळालेली असतात. कुठे गेलेत कळत नाही कारण रस्ता म्हणजे 2 रस्ते असल्यामुळे कळत नाही. तर आता पाटील म्हणतो, "अरे कुठं गेला हा? परत गायब झाला वाटतं." असं सगळा पाटील बडबडतो. "आता याला मी शोधूनच काढेन." असं म्हणतो. तर प्रेक्षकांनो तिकडे अविनाश मामा आणि इथे अर्णव बोलतायत. अविनाश मामा म्हणत असतात, "वल्लरीचं वागणं मला सुद्धा पटत नाही. पण सांग मी तिला समजावून." तर अर्णव म्हणतो, "आय नो मामा. मामीला माझ्याबद्दल खूप काही वाटतं." पण असं म्हणेपर्यंत ना मामांचा फोन वाजलाय आणि मामा म्हणतात, "पाटीलचा फोन आलाय." तर आता मामा फोन उचलून बोलतात, "हां, हॅलो बोल रे." "काय?
"काय बातमी आहे?" असं विचारतात. "अहो मामासाहेब तो पाटील बसला इथं मुंबईतच आहे." असं सगळं सांगितलंय त्या पाटीलने. अविनाश मामा म्हणतात, "काय? तर बातमी खरी आहे का?" तर पाटील म्हणतो, "हो, बातमी खरी आहे 100% तर तू त्याच्या मागावर राहा आणि काहीही करून, काहीही कळलं, काहीही झालं तर मला कळव." असं अविनाश मामा म्हणतात. आणि मग अर्णवला म्हणतात अविनाश मामा, "तो राजेश." तर अर्णव म्हणतो, "तो मुंबईतच आहे." नम्रता म्हणत होती, की त्यांच्या घरी गेला होता तो असं म्हणून. "मामा, तो जर का मुंबईत आहे ना, तर तो नक्कीच काहीतरी प्लॅन करत असेल." तर अविनाश मामा म्हणतात, "काय? आणि आता काय तो शांत बसणारा माणूस नाहीये." तर अर्णव पण म्हणतो, "हो, आय नो." आणि आता म्हणतो, "यावेळेस काहीही झालं तरी राजेश यावेळी आपल्या हातातून सुटता कामा नये मामा." हे म्हणजे असं इकडे या दोघांचं बोलणं चाललंय. तर इकडे ईश्वरी काय करते बघूया. ईश्वरीने त्या रूममध्ये ना छान अशी गणपती बाप्पाची स्थापना केली हात जोडते मनोभावे आणि म्हणते, "गणू बाप्पा मला काय हवं असतं हे फक्त आई आणि तुलाच माहिती असतं. मला तू हवा होतास या खोलीमध्ये. बरं झालं आई तुला घेऊन आली ते. माझ्या जिंदगीचं जे काही करायचंय, तू काय करायचं ठरवलंयस ते मला नाही माहिती. पण निदान या घरामध्ये थोडी शांतता आण बाबा." अशी ईश्वरी प्रार्थना करते आणि म्हणते, "आमचं लग्न झाल्यापासून आजी खूप घाबरून गेल्या आहेत. तर त्यांच्या मनातली भीती जी काही आहे, ती खरी नको ठरू दे." असं सगळं ईश्वरी बोलते. तर अर्णव सुद्धा आलाय बरं का. आणि आता ईश्वरी म्हणते, "त्या भडकूचंदला, त्या अर्णव सरांना थोडी जरा सद्बुद्धी देता आली ना, तर प्लीज दे बाबा." असं ईश्वरी म्हणते. तर अर्णव म्हणतो, "गणूबाप्पाला बोलता आलं असतं ना, तर तो म्हणाला असता, 'मी सिंदूर तुझी बडबड जरा बंद करशील प्लीज?'" तर आता ईश्वरी अर्णवला म्हणते, "तुम्ही आमच्यामध्ये पडू नका हां." आणि मग परत गणपतीला हात जोडते. तर अर्णव म्हणतो, "ओके, नाही पडत. मला फक्त दया आली म्हणून मी म्हटलं. बाप्पाचे कान मोठे मोठे आहेत ना, तर सतत बडबड ऐकायची त्याची पण काहीतरी लिमिट असेल." तर ईश्वरी त्याच्याकडे बघत म्हणते, अर्णवकडे बघत म्हणते, "ओह!" आणि आता जवळ जात त्याच्या म्हणते, की "त्याला सवय आहे माझी बडबड ऐकायची. अगदी आनंदाने ऐकतो तो माझी बडबड. तेही बचपन से ऐकतो. त्यामुळे आमच्यामध्ये बोलायची जरूरत नाहीये." तर लगेच अर्णव म्हणतो, "ठीक आहे, नाही बोलत मी तुमच्यामध्ये, पण परमिशन घेतली का?" असं विचारतो. तर ईश्वरी म्हणते, "कसली परमिशन?" तर अर्णव गणपतीची मूर्ती दाखवतो. तर ईश्वरी म्हणते, "ही बेडरूम ना माझी सुद्धा आहे." तर अर्णव म्हणतो, "अच्छा, म्हणजे मला तू नवरा मानतेस राइट?" तर ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही." तर अर्णव म्हणतो, "1 मिनिट, मी सिंदूर हे एक असं प्रत्येक बाबतीत देवावर डिपेंड राहून नाही चालत. आय मीन या सगळ्या गोष्टी मी नाही मानत तरी सुद्धा लहानपणीची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली आहे. मी पण देव पण त्यांनाच मदत करतो, ज्यांना रडणं नाही, लढणं पसंत आहे." तर ईश्वरी विचारते, "म्हणजे मी लढत नाही?" तर अर्णव म्हणतो, "नाही, तू रडत असतेस." तर ईश्वरी म्हणते, "नाही, तुम्ही नाही रडलात का हो कधीच? देवाच्या आशीर्वादाशिवाय सगळं मिळवलत काय हो तुम्ही? तुम्हाला खूप वाटत असेल, की तुम्ही एकट्याच्या बळावरती सगळं मिळवलंय. एवढा मोठा बिझनेस सुरू केलाय तुम्ही. पण तसं होत नसतं. तुम्ही तुमच्या कुटुंबाला इथपर्यंत घेऊन आलायत ना, त्यामागे आजूबाजूच्या लोकांचा आणि देवाचा सहभाग हा असतोच." तर लगेच अर्णव म्हणतो, "आजूबाजूचे लोक?" तर ईश्वरी म्हणते, की "हो." आणि पण प्रेक्षकांनो ना अर्णवला तो प्रसंग आठवतो, की कसं लहान असताना ती दोघं जण इथे दरवाजावर उभी होती, "आम्हाला राहू द्या नाही तर," असं म्हणून म्हणत होती आणि त्या काकांनी ना त्या दोघांना लहानपणीच हाकलून काढलेलं असतं. ते सगळं त्याला आठवतं आणि तो म्हणतो, आजूबाजूला कोण नव्हतं मी सिंदूर. कुणी लोकं नाही आले मदतीला." आणि म्हणतो, "देवाच्या भरोश्यावर नव्हतो मी. जे काही केलंय, जे काही मिळवलंय ते स्वतःच्या बळावर मिळवलंय मी. आई गेल्यावरच आईची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली मी. शिकलो, बिझनेस सुरू केला, तो वाढवला." असं सगळं इकडे अर्णव म्हणतो आणि म्हणतो, "तुझा देव नाही आला मदत करायला." तर ईश्वरी म्हणते, "मग काय झालं? मी पण माझ्या लहानपणी माझे आई-वडील गमावलेच की. पण त्यातून मी लढले, त्या सगळ्यातून सावरले." तर अर्णव म्हणतो, "आय एग्री." आणि मग एकदम म्हणतो, "या टॉपिकवरनं आपण नको बोलायला." तर ईश्वरी म्हणते, "मी नव्हते आले बोलायला, तुम्हीच सुरुवात केलीत. आणि एवढं कसलं हो तुमच्या मनावरती?" असं ईश्वरी विचारते अर्णवला आणि म्हणते, "तुमच्या वडिलांशिवाय." तोपर्यंत अर्णव म्हणतो एकदम चिडून, "नॉट अ सिंगल वर्ड मिस इंदोर, नॉट ॲट ऑल." असं ओरडून म्हणतो तिला. तर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. तर अर्णव म्हणतो, "हे बघ आपल्याला जर का या घरात एकत्र राहायचं असेल ना, तर काही बाउंडरीज आपल्याला पाळाव्या लागतील आणि मला माहिती आहे तुला काहीच माहिती नाहीये माझ्या भूतकाळाबद्दल, पण स्टिल माझ्या वडिलांबद्दल किंवा माझ्या बापाचं नाव नाही काढायचं. कळलं तुला?" असं म्हणत अर्णव चिडतो आणि म्हणतो, "हे बघ तू काहीही विसरलीस तरी मी माफ करेन तुला, पण हे विसरायचं नाहीस तू. कधीच विसरायचं नाहीस." अशी धमकीच देतो तो आणि ईश्वरी बघा कशी बघत राहिले त्याच्याकडे आणि अर्णव असं म्हणजे एकदम निघून गेलाय, तर तिला कळत नाही की एकदम हा एवढा चिडलाय का किंवा काय झालंय ते. तर आता वल्लरी खाली एकटीच विचार करत उभी आहे आणि ती अजून सुद्धा तोच विचार करते की कसं काय करता येईल याचं.
वल्लरी म्हणते, "आज अष्टमी म्हणजे आज घागर फुंकण्याचा कार्यक्रम होणार. आज खरं तर गोंधळ सुरू होणार आहे. ईश्वरीच्या आयुष्याचा गोंधळ सुरू होणार आहे." तर इथे वल्लरी म्हणते, "तिला आणि तिच्या आईला घाबरण्यापेक्षा ना, मी माझ्या भूतकाळालाच माझं शस्त्र बनवणार." आणि ती म्हणते, ईश्वरीला असंच वाटत राहिलं पाहिजे, की तिच्या आईमुळेच अर्णवचं बालपण उद्ध्वस्त झालंय आणि आणि हे सगळं करून मात्र मी नामानिराळी राहणार, असं सगळीकडे वल्लरी बोलते आणि म्हणते, "अगदी 17 वर्षांपूर्वी होते नामानिराळी, तशीच राहणार." आणि प्रेक्षकांनो, इकडे ना वल्लरीचा प्लॅन काहीतरी ठरलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. तो काय आहे तो कळेलच, पण इथे तिला भूतकाळ सगळं आठवतोय परत एकदा इथे. आपला शत्रू एकच आहे. त्यामुळे तुमचा पैसा आणि माझा प्लॅन वापरून त्या रमाकांत राजशिर्केची अशी बदनामी घडवून आणू, की त्याला परत जगाला तोंड दाखवता येणार नाही. हे सगळं जे काही घडलेलं कालचे प्रसंग दाखवलेत ना, ते प्रसंग इथे परत-परत तिला इथे आठवतायत. भूतकाळ सगळा तिचा तिने जे काही केलेली कृत्य आहेत, ते तिला इथे आठवतायत. आता बघू पुढे काय घडतंय ते. तोपर्यंत ईश्वरी येते आता फुलांच्या प्लेट घेऊन येते. तर वल्लरी तिच्याकडनं ती फुलांची प्लेट काढून घेते. वल्लरी ती प्लेट काढून घेते आणि इकडे असं म्हणते, तर ईश्वरी म्हणते, "मामी मी सगळे करते सगळी तयारी. आज घरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे ना." तर वल्लरी म्हणते चिडून, "माहिती मला आणि ही अशी किरकोळ कामं करून सगळं कसं मीच घर सजवलंय हे दाखवत सगळीकडे मिरवणार हेही माहिती मला." तर लगेच ईश्वरी म्हणते, "मला हौस नाहीये मिरवायची. तुम्ही बसा ना, मी करते सगळं." आणि हे मी अगदी ना मनापासून सांगते असं ईश्वरी म्हणते. तर वल्लरी म्हणते, "हो का? कामांची एवढीच जर का हौस असेल ना, तर जा स्टोअर रूममध्ये जा आणि अष्टमीसाठी ज्या घागरी लागतील ना, त्या घेऊन ये. चल जा." असं वल्लरी ओरडून सांगते ईश्वरीला. तर ईश्वरी आता मामीकडे बघते आणि हो असं म्हणते, "आणते मी. पण स्टोअर रूम कुठे आहे ते सांगाल का?" "कॉरिडॉरमधून सरळ जा, शेवटची खोली." असं वल्लरी मामी म्हणते. तर ईश्वरी म्हणते, "हीच गोष्ट जरा प्रेमाने सांगितली असतीत ना, तरी केली असती मी." तर लगेच ईश्वरीने असं म्हटलं तर वल्लरी म्हणते, "सूनबाई, बळजबरीच्या सूनबाई, जरा स्टोअर रूममधून घागरी आणाल का? नीट आणाल, की नीट आणायला जमेल तुम्हाला का पाडापाड कराल त्याची? हां, बोला ना. एवढं प्रेमाने बास का?" असं वल्लरी विचारते आणि म्हणते, "का अजून प्रेमाने सांगायला हवं?" असं ओरडून विचारते आणि म्हणते, "चल निघ." तर प्रेक्षकांनो, ईश्वरी ना वल्लरीकडे बघत राहते तशीच आणि आता तिकडनं निघून जाते स्टोअर रूममध्ये. तर ती निघून गेल्यानंतर वल्लरी म्हणते, "आज तुला स्टोअर रूममध्ये जे काही सापडणार आहे ना, त्याने तुझं अख्खं आयुष्यच बदलून जाणार आहे, बळजबरीच्या सूनबाई. आणि माझं काम मात्र सोपं होणार आहे आणि दॅट इज दॅट." असं एकदम म्हणते डोळे-बिळे मोठे करून वल्लरी. आता बघूया ईश्वरीला स्टोअर रूममध्ये काय सापडणार आहे किंवा काय करते ते. आणि ईश्वरीची आईच या घरची शत्रू आहे हे ईश्वरीला पटवून द्यायचं असं इथे ठरवलं हिने वल्लरीने. तर आता ईश्वरी पोहोचली स्टोअर रूममध्ये. ती स्टोअर रूमची लाईट लावते. तर ती लाईट चालू होते, बंद होते, चालू होते, बंद होते असं काहीसं झालं इकडे. आणि मग ईश्वरी म्हणते, "अरे काय हे? या लाईटमध्येही गडबड." आणि आता म्हणते, "एक वाक्य धड भरल्या तर त्या मामी कसल्या? बळजबरीच्या सूनबाई म्हणे." असं म्हणत ईश्वरी तोंड वाकडं करत आता बडबडत चालले. आणि आता या घागरी कुठे शोधायच्या असा प्रश्न तिला पडलाय. ती हळू-हळू स्टोअर रूममध्ये पुढे येते. लाईट चालू बंद होतेच आहे. तर इकडे या घरात मी मुद्दामून घुसलीये असा बेफिजूल आरोप करत राहतात नुसत्या माझ्यावर. आता यांना देवानेच येऊन सांगायला हवं, की भडकूचंद तिच्या मर्जीविरुद्ध लग्न करून घेऊन आलाय ते तिला म्हणजेच मला. असं सगळीकडे ईश्वरी बडबड करते आणि म्हणते, "मला काय हौस नाहीये आणि इथे इथे ना इथे रोज सकाळी उठून यांचं वाकडं तोंड बघायची." असं ईश्वरी बडबडते आणि स्टोअर रूममध्ये ती फिरते आणि म्हणते, "किती धूळ आणि पसारा आहे हा आणि आता या घागरी कुठे शोधायच्या? मी काय यांना लावण्या मॅडम वाटले काय? काम सोडून पळून जायला? हम इंदौर से है म्हणावं, काम से भागने वाले नहीं है." असं ईश्वरी बोलते आणि तोपर्यंत तिला घागरी दिसताय तिथे आणि म्हणते, "हां, घागरी दिसली." असं करत ना त्या घागरी ती उचलायला जाते. तो पडदा वगैरे जे काही आहे, तो तिथला काढते बाजूला. घागरी ती हातामध्ये घेते, पण तोपर्यंत ना तिला तिथे एक पेपर सुद्धा पडलेला दिसतो आणि तो पेपर काय आहे किंवा त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे ह्याच्यावरूनच भरपूर मोठं रामायण घडणार आहे. कारण तो पेपर ईश्वरीने आपल्या हातामध्ये घेतलाय. ती वाचते आणि म्हणते, "उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश." असं सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं आणि चारित्र्यावर सवाल असं लिहिलेलं असतं. तो पेपर ती अशी
वाचल्यानंतर शॉक होते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये वल्लरी विचारते, "काय काय उपयोगाची काही वस्तू बघितलीस का?" तर पूजेसाठी उपयोगाची वस्तू बघितलीस का? तर ईश्वरी म्हणते, "बाकी काही नाहीच आहे. सगळ्या वस्तू धुळकात पडल्यात." तिच्या बोलण्यावरून तिला वाटत नव्हतं, की तिनं फोटो किंवा पेपर बघितलाय असं. तर अर्णवला मात्र तो पेपर सापडतो आणि त्याच्यावरून मात्र अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण होणार असं दिसतंय. कारण नेमकं काय घडलंय, सगळा भूतकाळ जो काही आहे, तो असा सस्पेन्समध्येच आहे आणि तो आता हळू आपल्या समोर येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण राकेशचं सत्य सुद्धा उघडकीस येणार आहे. बघत राहूया काय घडतंय